नमस्कार, सांगावा न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरामध्ये आपल्या शहरातील रत्न या एपिसोडिक सदरमध्ये आपण आज एक अशा व्यक्तिमत्वाची मुलाखत घेणार आहोत ज्यांनी भारती विद्यापीठमध्ये शिल्पकला विभाग प्रमुख म्हणून अनेक विद्यार्थी घडवलेले आहेत आणि जे विद्यार्थी पासआउट झालेले आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे महाराष्ट्र आणि देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चांगलं काम करत आहेत. पुणे जिल्ह्यातील एकमेव स्कल्पचर डिपार्टमेंट भारती विद्यापीठामध्ये आहे. अशा विभाग प्रमुख सन्माननीय सुनीलजी देशपांडे सर यांचे आपण आपल्या शहरातील रत्न म्हणून यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत. आणि सरांशी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत या ठिकाणी अतुल वाघ सर, प्रसिद्ध छायाचित्रकार आहेत. त्याचबरोबर चारू वखारकर मॅडम हे शिल्पकलाकार आहेत, त्याच्यामुळं कलेविषयी चांगल्या प्रकारे चर्चा होईल. त्याचबरोबर शुभमजी पांडे, डायरेक्टर, क्रेडोर डिझायनर आणि पिंपरी चिंचवड चित्रपट आघाडीचे ते अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर कला शिक्षक आहेत. आणि वसंत पाटील सर आहेत सरांशी चर्चा करण्यासाठी. तर मी आता सुरुवातीला सन्माननीय चारू वखारकर मॅडमना मी विनंती करतो की सरांचा परिचय द्यावा आणि आजचा आपल्या शहरातील रत्न यांची आज आपण मुलाखत घ्यावी. नमस्कार, मी चारू वखारकर. प्रथम सर्वांचं मी मान्यवरांचं इथे सहर्ष स्वागत करीत आहे. प्राध्यापक श्री सुनील देशपांडे सरांचं खूप खूप म्हणजे त्यांचं मोठेपण आहे की आपल्याला त्यांनी त्यांचा महत्त्वाचा वेळ दिला. सरांनी जी डी आर्टमधनं जे स्कूल ऑफ आर्ट्समधनं जी डी आर्ट केलेलं आहे आणि मास्टरेट सरांनी कालिदास नागपूरमधनं केलेलं आहे. आणि सध्या सर 99 सालापासून भारती विद्यापीठ येथे कला स्कल्पचर डिपार्टमेंटमध्ये कला हा विषय शिकवत आहेत. त्यामध्ये सरांनी 1200 विद्यार्थी त्यांच्या हाताखालून घडवलेले आहेत आणि त्या 1200 विद्यार्थी आजही कार्यरत आहेत. ते आपल्या आपल्या क्षेत्रात मोठे नाव कमवत आहेत. तर अशा सरांना आपण पुढे काही प्रश्न विचारणार आहोत. तर त्यासाठी मी श्री अतुल सरांना पुढे माईक पास करते. नमस्कार. मला एक प्रश्न असा आहे की कला महाविद्यालयाचा जो सिलेबस आहे मूर्तिकलेसाठीचा आपला फाईन आर्टचा, त्यात तुम्ही मांडलेली वैशिष्ट्य जे जे स्कूल ऑफ आर्टने मान्यता केलेली आहे त्याबद्दल आम्हाला सांगा की आत्ताच्या ज्या महाविद्यालयात चाललेला जो सिलेबस आहे आणि तुम्ही मांडलेला त्याच्याबद्दल. याच्यामध्ये मी दोन पद्धतीने सांगू शकेल सर की माझं शिक्षण सगळ्यात पहिले मी सांगतो की अकॅडमिक माझं जे स्कूल ऑफ आर्टमधून झालं, पण पहिलं माझं मूळ शिक्षण जे झालं ते गुरुकुल पद्धतीमध्ये खामगावला राष्ट्रीय शाळा जी आहे आणि राष्ट्रीय शाळेची परंपरा खूप जुनी आहे की ती गांधी, टिळक वगैरे तिथे येऊन गेलेले आहेत. अशा मोठमोठ्या लोकांच्या आधिपत्याखाली ती येऊन जी आहे ती संस्था चालू झाली. त्याच्या मागचं कारण असं होतं की सप्त ललित कला म्हणून तिथे सुरू झालं, त्याच्यातला शिल्पकला एक भाग होता. आणि मला अभिमानाने सांगता येईल की तिथचे जे गुरुजी होते, पंडित गुरुजी शिकवायला, मला ते 92 वर्षाचे होते आणि मी त्यांचा शेवटचा विद्यार्थी आहे. त्यामुळे गुरुकुलचे जे संस्कार माझ्यावरती आले आणि त्याच्यानंतर शिल्पकलेचं पुढचं जे शिक्षण घ्यायचं होतं तर उर्वरित शिक्षण घ्यायचं म्हटल्यानंतर मी जे स्कूल ऑफ आर्टला प्रवेश घेतला. आणि गंमत म्हणजे जे स्कूल ऑफ आर्ट माझ्या दृष्टीने पंढरपूरपेक्षा वेगळं स्थान नाही आहे. तिथे गेल्यानंतर ते कामं बघितल्यानंतर मीच नाही तर माझ्यासारखे कितीतरी कलावंत असतील की जे ते प्रेमात पडतील तिथे गेल्यानंतर. तिथे गेल्यानंतर भव्य शिल्प वगैरे सगळं बघून बाकीचं जे होतं. आणि मुंबईत पहिल्याच गेल्यानंतर ते स्टेशन जे होतं त्याच्यावरचं ज्या पद्धतीने आर्किटेक्चर्स होते त्यांचं, किंवा पुढे मुंबई महानगरपालिकेची बिल्डिंग बघितल्यानंतर ते असं व्हायचं की हे मला जमेल का, असं या पद्धतीने मी करू शकेल का. कारण गावाकडनं आलेलं मी, पण माझ्या दृष्टीने ते स्वप्ननगरी जो शब्द वापरतो तो माझ्या दृष्टीने तिथे 100% खरा होता की ह्या गोष्टी मी कधीच बघितलेल्या नव्हत्या. आणि जे स्कूल ऑफ आर्टमध्ये गेल्यानंतर तिथे ते मोठमोठे शिल्प किंवा बाकीचं सगळं बघितल्यानंतर जे होतं तर मला असं होतं की मला जो मार्ग पाहिजे होता तो निश्चित मिळाला. जसं एखादा मासा पाण्यात गेल्यानंतर सहज तिथे काम करायला लागतो किंवा तो पोहायला लागतो, माझ्या दृष्टीने एकीकडे मोठा समुद्र आहे आणि दुसरीकडे कलेच्या दृष्टीने माझा हा समुद्र होता की जिथे मला माझा अर्थ जो होता तो कळायला लागला. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्याकडे डिझाईनचे काही कामं होते, त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांनी रिलीफचे कामं कसे केले पाहिजे. रिलीफचे कामं का करायचे तर बाहेर गेल्यानंतर बरेचसे शिल्पांच्या मागे म्युरल्स जे तयार होतात. मला पहिल्यांदा आवड होती गोलशिल्पाची, मी ते गोलशिल्पांमध्ये आवड होती, पण तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की नाही हे अजून काहीतरी वेगळं विषय आहे.
मग माध्यमांमध्ये मी काम करायला लागलो की जे जे स्कूल अपार्टचं वैशिष्ट्य असं होतं की तिथे कामं एवढे प्रचंड ठेवलेले आहेत की त्या कामातूनच इन्स्पिरेशन मिळते की जो कलावंत असेल ना त्याच्या प्रश्नाचे बरेचशी उत्तरं ग्रंथालयात न जाता तिच्या शिल्पांमधून मला काही उत्तरं कळली होती की कशा पद्धतीचे कामं झाले असतील. मग तिथे धातुशिल्प होते, तिथे वॅक्सचे शिल्प होते, तिथे दगडाचे होते, प्लास्टरचे होते आणि फायबर नेमकं नवीन आल्यामुळे फायबरचे शिल्प तिथे कमी पद्धतीने होते. पण माझ्या अंदाजे जो काही होणारा बदल असेल भारतातला सगळ्यात मोठा कलावंताच्या दृष्टीने तर हा मुंबईमध्ये होता. नवीन येणारं माध्यम हे मुंबईमध्ये येतं. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने मला तिथे वेगवेगळ्या माध्यमांचा अभ्यास करण्यासाठी सगळ्यात मोठा फायदा झाला. दुसरा फायदा असा झाला की महाराष्ट्रामध्ये जे जे स्कूल ऑफ आर्टच्या व्यतिरिक्त न्यूड स्टडी जो आहे हा विषय कुठेही शिकवला जात नव्हता. माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा माझा टप्पा तो होता की जे शरीरच मी बघितलेलं नाही आहे त्याच्यावरती मी ड्रेपरी कशी घालणार आहे. आणि याच्या पहिले पण मी काम करायचा प्रयत्न केला होता पण ते ड्रेपरी म्हटलं तर गोधडी वगैरे घातल्यासारखं काय वाटायचं. कारण कसं होतं की गावाकडे किंवा कुठेच आपण कोणालाच बघत नाही. ज्यावेळेस न्यूडचं काम करायचं असेल करताना गावाकडे तर त्याच्यावरती पण बऱ्यापैकी आक्षेप होतात. तेव्हाच नाही त्या गोष्टीवरती आता पण आक्षेप आहेत बऱ्यापैकी. मला जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये काय मिळालं तर मला चांगले शिक्षक जे होते ज्यांनी आयुष्यभर अभ्यास करून त्याच्यातनं जे काही एक गाभा चांगला होता तो आमच्यापर्यंत पोहोचवला. आणि त्याच्यामुळे शिल्पकाम कसं केलं पाहिजे तर मला तिथे सहजता मिळाली. माझा पिंड हा वास्तववादी काम करण्याचा होता पण तिथे गेल्यानंतर मला हे पण कळलं की अरे हे काहीतरी वेगळं आहे. इथे आफ्टर फॉर्ममध्ये पण कामं केल्या जातात आणि रिअलिस्टिक जर कधी म्हटलं तर तो माझा आवडीचा विषय असल्यामुळे मी त्याच्यामध्ये रममान व्हायला लागलो. मग तिथे गेल्यानंतर आम्हाला सर असे शिकवायचे की नुसतं आहे डोळ्यांना दिसते त्या पद्धतीने जायचं नाही, तुम्हाला स्केल पण त्याच्यातल्या साधता आला पाहिजे. मग तालमानशास्त्र सौंदर्यशास्त्रामध्ये जे शिकवला जातो विषय मग त्याच्यात किती पद्धतीची मापं घेतले पाहिजे, देवांची मापं कशी आहेत, बाकीच्यांचे कसे आहेत. कारण हा प्रश्न मला भरपूर वर्षापासून माझ्या डोक्यात असायचं कायम शाळेत असताना की कुठच्याही पद्धतीची स्केल त्यावेळेस नव्हती. लेण्या वगैरे आपण ज्यावेळेस बघतो तर मग यांचे कामं सारख्या पद्धतीने कसे झाले असतील याचं उत्तर साहजिक आहे की मला बाहेर मिळणं कठीण होतं. पण तिथे गेल्यानंतर ज्यावेळेस सौंदर्यशास्त्राचा आम्हाला विषय शिकवला गेला की तालमानशास्त्रामध्ये अशा पद्धतीचे मापं असतात तिथे माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर तिथे मिळालं की लेण्यांमध्ये गेल्यानंतर टूल्स त्यांचे पारंपरिक पद्धतीने सगळ्यांचे ठरलेले होते जे आत्ता पण आहेत. मग मेजरमेंट जर सगळ्यांचे सारखे आले स्केल नव्हती पण टाळीच्या साह्याने कशी मापं घेतले गेले पाहिजे हे मी तिथे शिकलो. मग टाळी ही नृत्यामध्ये पण आहे, टाळी ही संगीतामध्ये पण आहे, तसंच ही टाळी जी आहे ही शिल्पकला पण त्याच्यातच आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास मला तिथे खूप चांगल्या पद्धतीने झाला. आणि आपण काही वेळा गमतीने पण म्हणतो की खान तशी माती. माझी खानच जे जे स्कूल ऑफ आर्ट सारखी म्हटल्यानंतर माझ्यासारख्या मातीला तिचा आकार देणं जे काय होतं ते खूप चांगल्या पद्धतीने मी घडलं. आणि त्याचा फायदा मला असा झाला की ज्यावेळेस मी 1999ला पास आउट झालो त्याच्यानंतर मी भारतीय विद्यापीठचं जे आहे कला महाविद्यालय विभाग त्यावेळेस सुरू झाला नेमका. जे मी तिथे शिकलो, जे मी गुरुकुलमध्ये शिकलो होतं ते या गोष्टीचा फायदा मला इथे मुलांना घडवण्याच्या दृष्टीने झाला. म्हणजे जे माध्यम तुम्ही आता जे विचारलं की माध्यमाचं काय तर ते माध्यमाबद्दल मी एवढं सांगू शकेन निश्चित. आता तर प्रचंड नंतर वेगवेगळे माध्यम आलेले आहेत की ज्यावेळेस मला तिथे शिकताना नव्हते ते इथे मिळाले. अशा पद्धतीने माझा त्या माध्यमाचा प्रवास होता तिचा. हे निश्चित म्हणजे जे काही ना आता जे आमच्या मटेरियल नव्हतं ते मटेरियल आता आलं त्याच्यामुळे त्याचा अभ्यास करून जे आहे आणि शिल्प आपल्या इथे आता माती मारण्यापासून सगळं काम म्हणजे आपण शिकवतो का? हो 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 की अजून पुढे याचा अजून दुसऱ्या म्हणजे दगडांचे आणि बाकी कुठल्या प्रकारचे शिल्प करतात? इथे कामं जे आहेत हे सगळ्या माध्यमात केल्या जातात पण मातीच लोकांच्या डोळ्यासमोर काय येते कारण माती कोणत्याही माध्यमाचा मूळ बेस जो आहे ज्याला पायाभूत आपण म्हणतो की ज्यांनी मोठी कामं केलेली नसतील माती का वापरतात कारण अधिक उणे पद्धत कार्विंग आणि ऍप्लिकेशन प्रोसेस जी आहे ही मातीमध्ये होऊ शकते. मी एखादं काम केलेलं आहे ते चुकलेलं आहे तर मी मातीमध्ये कमी करू शकतो, जास्त करू शकतो, हा एक रियाजातला भाग आहे. आणि ज्यावेळेस त्याच्यावरती एक मास्टरी किंवा त्याच्यावर प्रभुत्व निर्माण करतो मग त्याला दगडात काम करायचं असलं तरी तो की मॉडेल याच्यात करतो. त्याच्यानंतर त्याला लाकडात करायचं तरी तो याच्यानुसार करतो. फायबर किंवा मेटलमध्ये करायचं तेही याच्यात करता येतं. आणि आम्ही याच्यातनं काय करतो की आता नवीन NEPच्या अंडर जो अभ्यासक्रम राबवला गेलेला आहे त्याच्यामध्ये इतिहास एक भाग आहे, कलेचा इतिहास. तर आतापर्यंत कलेचा इतिहास हा फक्त 3 तासाचा पेपर असायचा
ज्या 3 तासाच्या पेपरमध्ये त्याला प्रश्न विचारला जायचे आणि त्याची उत्तरं तो लिहून द्यायचा. आता शिल्पकला विभाग म्हटल्यानंतर आम्ही त्याच्यापेक्षा थोडासा एक प्रयोग केला की नुसते प्रश्न उत्तर लिहिणं हे शिल्पकाराच्या दृष्टीने महत्वाचं नाही आहे. तर जे वाचतोय ते लोकांना दाखवता आलं पाहिजे, कारण आम्ही व्हिज्युअल आर्टिस्ट आहोत. तो विचार करत नाही तर त्यांनी दाखवणं गरजेचं आहे. बरोबर. मग आत्ताच्या याच्यामध्ये काही आम्ही पेपर सेट करतो तसे, त्याच्यामध्ये मग 3 तासाचा जो पेपर आहे तो कलेचा इतिहास आहे आणि 6 तासाचा पेपर आहे तो प्रॅक्टिकल ठेवला आहे की जेणेकरून त्याला जो प्रश्न विचारला, अर्थात त्यांना आम्ही त्या प्लेट्स देतो. बरोबर. की या प्लेटच्या नुसार तू काम केलं पाहिजे. त्याच्यातनं परीक्षक जो आहे त्याला हे पण कळतं की हा पोपट आहे, हा खरंच काम करणार. काही ठिकाणी कसं असते, काही लोक नुसतं वक्तृत्वच असते, नुसते बोल 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 प्रत्यक्ष काम करायची वेळ आली ना ते पळून जातं. पण इथे तसं घडत नाही, कारण या पेपरमुळे तो विद्यार्थी काम पण करू शकतो आणि दाखवू पण शकतो. आता हे झालं फक्त कलेच्या इतिहासाचा. पण डिझाईनचा जो विषय येतो की मीडिया स्टडी, जसं आता बाहेर काही तुम्ही ते स्टोनचे स्कल्पचर्स वगैरे बघितले, तर हे करण्याची प्रोसेस पण जी आहे, याच्या पहिले काय व्हायचं की वर्ग शिक्षक त्या मुलांना त्या गोष्टी सांगायचे. काही ठिकाणी ते सांगितल्या पण जात नव्हते, त्याचं प्रमाण काहीच नसायचं. मग काही ठिकाणी हे मुलं कामं करायचे आणि मोल्डिंग कास्टिंगला बाहेरच्या माणसाला बोलायचं. हे कुठेतरी मनाला खंत होती की हाच पूर्ण का नाही करू शकत. मग त्या मोल्डिंग कास्टिंगचा पेपर आम्ही परीक्षेतच टाकला सेमेस्टरला सर. थोडक्यात काही गोष्टी अशा असतात की मी बोलताना बऱ्याच वेळा अशा जवळचे विषय असतात की काम येत नसेल ना तर बाप दाखवायला ते साध्य करा. मला काम जमत असेल तर तुम्ही कामातून प्रूव्ह करा, नसेल जमत हात जोडून बाजूला सारखा. पण माझ्या नशिबाने एक पण विद्यार्थी माझा तसा झालेला नाहीये. तर मग तो आम्ही पेपरच याच्यामध्ये टाकला परीक्षेमध्ये की मीडिया स्टडीमध्ये एखादं माध्यम जर सांगितलं त्याला, मग माती कशी मळावी, माती प्रिपेअर कशी करावी, प्लॅस्टर कसं कालवावं, टेक्स्चर कसं घ्यायचं, सिपोरिकचा दगड जर असेल तर तो कार्विंग कसा केला पाहिजे, त्याला लागणारे टूल्स कोणते आहेत. आणि हे नुसतं त्याचा एक थेरॉटिकल पेपर जातो 3 तासाचा, पण त्याच्यानंतर तोच पेपर 6 तासाचा येतो की जे त्यांनी त्याच्यात लिहिलेलं आहे ते त्यांनी प्रॅक्टिकल प्रत्यक्षामध्ये करून दाखवायचं. तर तिथे दोन्ही गोष्टी ज्या आहेत की शास्त्र आणि कर्म जे आहे की त्याला माहिती पण पाहिजे आणि कर्मामध्ये त्याला काम पण करता आलं पाहिजे. तसा जर असेल तर याच्यानंतरचा विद्यार्थी जो निश्चित चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतो. कारण सांगताना बरेच जण सांगतात असं करायचं, तसं करायचं, तसं करायचं. याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर एखाद्या ठिकाणी युद्ध होत असेल, आपल्याला त्याच्यातलं काहीच माहिती नाही, आपण घरात बसून टीव्ही बघतो, अरे त्याला मारलंच पाहिजे, हे झालंच पाहिजे. पण प्रत्यक्ष जर कधी त्याला जर युद्धात पाठवलं तर त्याची अवस्था काय होते. मग सैनिकांचं आम्ही काय म्हणतो की युद्ध करायचं म्हटल्यानंतर त्याला प्रॅक्टिस आहे का, शास्त्र त्याला माहिती आहे का, त्याला माहिती आहे की बंदूक घ्यायची समोरच्याला उडवून टाकायचं. कर्म म्हटल्यानंतर समोर जर कोणी आलं ना तर हात थरथर कापतात. मग ते काम करण्यासाठी तो एक्सपर्टीजी, त्याला जे माहिती आहे ते मांडायची पण त्याची पॉवर पाहिजे. मग ते परत सौंदर्यशास्त्रामध्ये असं आहे की शास्त्र आणि कर्म या दोन्ही गोष्टीचं जर नॉलेज असेल तर तो जगात कुठच्याही कामाला मागे जाऊ शकत नाही, तो लिडरशिपच करतो. बरोबर. त्यामुळे हे जे चांगले बदल वाटले ते चांगले आम्ही महाराष्ट्र शासनाच्या अंडर टाकलेत ते. आणि आता डिसेंबरमध्ये घालणारी जी परीक्षा आहे, पहिल्याच परीक्षेला ते पेपर येणार आहेत. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एक चांगली संधी आहे ती की त्यांना नुसतं शिकायचं नाही तर त्यांना काम पण करायचं. हे एक माझ्या दृष्टीने एक चांगला बदल झाला. सर्वांगीण विकास जो आहे की सर जसे म्हणतात की मेड इन इंडिया पाहिजे, तर इथे सगळ्याच गोष्टी जर आपल्याकडे घडत असतील, भारतामध्ये खूप चांगले चांगले पुस्तकं अशी आहेत की जे वाचल्यानंतर तो विद्यार्थी अभ्यास करू शकतो. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की मधल्या पिरियडमध्ये जो बाओसमधून काही कोर्स आला होता, माझा मुलगा मायकल एंजेलोवरती चांगला बोलतो, रोदिनवरती चांगला बोलतो, लिओनार्दो दा विंचीवरती चांगला बोलतो, पण त्याला विचारलं करमरकर कोण आहे किंवा म्हात्रे कोण आहे, त्याला सांगता येत नाही. वाईट परिस्थिती होती. त्या अभ्यासामध्ये आम्ही परत बदल केला की फर्स्ट सेमेस्टरला जो आहे तो भारतीय कलेचा इतिहास विषय टाकला की जेणेकरून ट्रॅडिशनल काय, इथे काय आहे हे त्याला कळलं पाहिजे. आणि आपल्याकडचे ऋषितुल्य जे काही कलावंत आहेत त्याचा परिचय त्याला झाला पाहिजे. मायकल एंजेलो किंवा या लोकांच्या विरोधात मी नाही, शेवटी ते कलावंत आहेत आणि चांगलेच आहेत. पण किती दिवस तुम्ही दुसऱ्या लोकांचं हे करणार आहे. कलावंत म्हणून तो श्रेष्ठच आहे, त्याला काही हेच नाहीये. फक्त मी इथे राहत असल्यामुळे मला ते थोडंसं वाईट वाटतं किंवा माझ्याकडच्या विद्यार्थ्यांना जर माझ्याकडचं कलावंतच माहित नसेल तर मग मी कुठेतरी हरतोय का. की आजच्या मूर्तिकलेतील विद्यार्थ्यांचं वर्तमान आणि भविष्य असं याबद्दलचे तुमचे विचार काय, आणि स्पेशलायझेशन म्हणजे प्रत्येक मूर्तिकाराकडे काहीतरी एक स्पेशलायझेशन असावं, याबद्दल तुम्ही काय सांगा.
बरोबर. आता विद्यार्थ्यांचं भविष्य जर कधी म्हटलं तर मी म्हणेल की शिल्पकलेशिवाय भविष्य कशातच नाही आता. कदाचित मी शिल्पकलेचा शिक्षक असल्यामुळे पण असेल, किंवा मी माझ्या आयुष्यामध्ये जे काही 30 वर्ष काम केलं त्याच्यातनं हे निश्चितपणे सांगू शकतो, मी कोणत्याही विद्यार्थ्याला महाविद्यालयात प्रवेश घेत असेच तो मी या विद्यालयाची माहिती कधी सांगत नाही. कारण कसं असते, तसं जर कधी एखादा शिक्षक सांगत असेल तर तो कदाचित मार्केटिंग केल्यासारखं होतं. पण मला एक आहे की जो कोणी आला ऍडमिशन घेस तर मी त्याची चर्चा करत नाही, पण ज्यावेळेस तो ऍडमिशन घेतलेला असतो, प्रवेश घेतल्यानंतर मग मी त्याच्या सगळ्यात पहिला एक इंटरव्ह्यू असं असतो की महाविद्यालय म्हणजे काय, ज्या महाविद्यालयात ते शिकतात. भारतीय विद्यापीठ किंवा भारतीय कला महाविद्यालय ह्यांनी पण जे बॅकिंग दिलं आम्हाला, त्याच्याशिवाय हे विद्यापीठ एवढं मोठ्या लेवलला शिल्पकला डिपार्टमेंट जाऊ शकत नव्हतं. आणि मला आनंदाने सांगता येईल की महाराष्ट्रामध्ये आज सगळ्यात चांगल्या अवस्थेमध्ये असणारा शिल्पकला विभाग माझा आहे. मग आल्यानंतर मी त्या मुलांना मग असं असतं की बाबा तो आलाय त्याच्यानंतर तर ते एक विषय असतात की जसं तुम्ही म्हटलं की त्याचं स्पेशलायझेशन काय. तर शिल्पकलेमध्ये शेवटच्या वर्षाला 2 विषयापैकी एक विषय निवडायचा असतो, ज्याच्यामध्ये ज्याला वास्तववादी शिल्प, जसं माझी इच्छा होती, काम करायचं असेल तो त्याच्यात काम करू शकतो, किंवा स्पेशलायझेशनला तो धातू शिल्पामध्ये जाऊ शकतो. म्हणजे त्याला एक पर्याय, तो 2पैकी एक काम करू शकतो. तसंच डिझाईन जो विषय आहे की संकल्प शिल्प करायचं, तर त्या संकल्प शिल्पामध्ये असं असतं की एक रिलीफ आहे आणि एक राऊंड आहे. तर या दोन्ही याच्यातनं त्याला जे सहज जमेल तो त्याच्यातनं काम करू शकतो. हा विषय आम्ही घेताना हा शेवटच्या वर्षी घेतो, पण पहिल्या 3 वर्षामध्ये माझा विद्यार्थी जो काम करतो तो व्यक्तिशिल्प पण करतो, तो धातुशिल्प पण करतो, आणि माध्यमामध्ये तो लाकूड आहे, दगड आहे, प्लॅस्टर आहे, सिमेंट आहे, फायबर आहे, या सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस तिथे झाल्यामुळे काय होते की त्याला बाहेर येणारे प्रश्न जे आहेत ते इथं आल्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची उत्तरे इथे त्याला मिळतात आणि तो चांगल्या पद्धतीने काम करू शकतो बाहेर गेल्यानंतर. हे एक माध्यमाच्या बाबतीमध्ये झालं. स्पेशलायझेशनमध्ये त्याचं तसं झालं की अशा पद्धतीने काम केल्यामुळे, आणि त्यांचा जर कधी भविष्यकाळ म्हटला ते मी सांगितलं की सगळ्यात पहिले जे आहे काम करतो कुठून आम्ही, बाबा तो बाहेरचे कामं करत असेल आनंदाची गोष्ट आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त त्याला जर उदरनिर्वाह चालवायचा असेल, माझं सर सांगायचं म्हणजे एक सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्याची फी हे पालक भरत असतात. आम्ही ते थोडासा वेगळा विषय केला की पहिली फी जी आहे ती पालकांनी भरावी, आणि विद्यार्थ्याचा प्रवेश घेताना त्याच्या आयुष्यातले तो मला 4 ते 5 वर्षाचे महत्वाचे देणार आहे. तर गरज नसेल तर त्याचं आयुष्य खराब करण्याचा अधिकार मला नाही आहे. मी कोणत्याही पालकांशी बोलत नाही, मी त्या विद्यार्थ्याशी संवाद साधतो. आणि तुमच्या 28 ते 30 वर्षाच्या आयुष्यामध्ये जे विद्यार्थी तुमच्याकडे येऊन गेलेले आहेत त्याच्यामुळे निश्चित त्याच्याकडे बघितल्यानंतर कळते की याची स्वतःची इच्छा आहे की याच्या घरच्यांची इच्छा आहे. कारण आजकाल काय व्हायला लागलं, काही जणांना मला जे काही स्वप्न होतं ना मला नाही जमले, मी माझ्या मुलाकडून पूर्ण करेल, जेव्हा की ते कंटेंट त्याच्यामध्ये नसतं. मग त्या वडिलांच्या इच्छेसाठी त्या मुलाला त्याच्यामध्ये नेणं हे पण काही वेळा चुकीचं होतं. आणि आमचं तर प्रामाणिक मत असं आहे की बाबा ज्याला जे वाटेल ना, म्हणजे मी माझ्या मुलाला पण त्या पद्धतीने ट्रीटमेंट दिलेली आहे की तुझी जी इच्छा असेल ती कर, आयुष्य तुम्हाला एकच वेळा मिळणार आहे. मग माझ्या इच्छेने जाण्यापेक्षा तो त्याच्या पद्धतीने जर कधी केला तर शिल्पकलेमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं त्यांना आज व्यवसायाच्या दृष्टीने जर कधी म्हटलं, आम्ही कॉलेजला ज्यावेळेस शिकायला होतो त्यावेळेस आम्हाला फोटो काढायची पण परवानगी नव्हती. गंमत अशी झाली की ज्यावेळेस मी कॉलेज पासआउट झाल्यानंतर बाहेर कामं मागायला गेलो तर प्रत्येक जण वय कमी असल्यामुळे तू काम करणार, हे काम पॉसिबल आहे. कारण शिल्पकार म्हटल्यानंतर त्यांच्या डोळ्यासमोर जे एक चित्र उभं राहायचं, त्याची दाढी वाढलेली असेल, हा वयस्कर असेल, आणि मग काम करताना मग त्याला काम द्यायचं, त्याला भले येऊ की नाही येऊ. पण मग मला ती काही दिवस अडचण गेली म्हटल्यानंतर फक्त मी एक नशीबवान आहे की या सगळ्या गोष्टीचे प्रश्न मला पडले, पण त्या प्रश्नाचं सोल्युशन्स किंवा त्याचे उत्तर द्यायचं पण त्या परमेश्वराने मला जागा दिली की मला शिक्षक केलं. मग मी काय केलं की बाबा ठीक आहे, तुला जे वाटते ना ते तू कर, त्याच्यात जे माध्यम तुम्हाला वाटते ते माध्यम तुम्ही वापरा. आणि ज्या गोष्टी मला वाटतात काही वेळा की ही चूक आहे की बरोबर आहे, हे बाहेर जाऊन लोकांशी चर्चा करण्यापेक्षा जर कधी तुम्ही कॉलेजमध्ये केलं तर माझ्या महाविद्यालयाचं प्रत्येक वैशिष्ट्य असं आहे की मी जे स्कूल अपार्टमेंटमध्ये काम केलं, साहजिक आहे की आपण जिथे शिकतो ते संस्कार तुमच्यावरती आलेले असतात. तर ते सर ज्या पद्धतीने कामं करतील त्या पद्धतीने मी काम करायचं. हे साधी गोष्ट आहे की
जिथून तुम्ही येताय त्या ठिकाणचं अर्थात आता संगीतामध्ये म्हटलं तर आपण घराणं शब्द देतो दादा की बाबा हा इथून आला या घराण्यातला त्या घराण्यातला आहे. तर माझ्या दृष्टीने असं होतं की माझं घराणं जे आहे, मी एक तर गुरुकुलमधनं आलो पहिले, आम्हाला 2 गुरु त्याच्यातनं मिळाले, आणि दुसऱ्या याच्यामध्ये मी जर कधी अकॅडमिक याच्यातनं जर जे स्कूल पार्टमधनं आलो तर मला दोन्हीकडून मिळालं का मला भरभरून ज्ञान मिळालं. पण मग मी विचार केला की असं करण्यापेक्षा प्रत्येकाचं उगमस्थान वेगळं आहे, प्रत्येकाची प्रेरणास्थान वेगळं आहे. कारण तिथे येणारा प्रत्येक जण काही तो तिथे आल्यानंतरच काम करतो असं नाही. माझ्या कामाची सुरुवात जी आहे झाली ती मी शाळेमधून काम करताना आमच्या सरांकडे ते गणपतीच्या मूर्त्या घासायला जा किंवा बाकीच्या गोष्टी करायचं, ती एक आवड मला निर्माण झाली होती. त्याच्यातनं मी पुढे या मार्गात आलो. पण सगळेजण येतील तसं नाही आहे. तर आज कलाकारांमध्ये AI ची प्रचंड भीती सर्वांच्या मनात आहे. प्रत्येक आता कलाकाराला असं वाटतं की आता AI आल्यानंतर आम्हाला काम मिळेल का, किंवा ज्याला कला येत नाही तो AI च्या माध्यमातून त्याची कलाकारी दाखवायचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्यांना त्याचं कुठेतरी अस्तित्वासाठी थोडंसं अजून लढा द्यायला लागेल का, अशी एक भीती कलाकारांमध्ये आहे. बरं. तर त्यावर तुमचं कलाकारांना काय तुम्ही संदेश देऊ इच्छिता? माझा तुमचा पहिला प्रश्न जो आहे की ज्याला काम येत नाही पण त्याला यायच्या माध्यमातून काम दाखवायची जी गोष्ट आहे, ललित कला इतकी सोपी आणि साधी निश्चित नाही आहे. माझं एवढं आयुष्य झाल्यानंतर मी आज पण शिकतोय. बरोबर. आणि मी या मताचा आहे की माझ्यापेक्षा नवोदित विद्यार्थी जे आहेत त्यांना बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतात, आमच्याच बघायला मिळत नव्हते. तेवढं जास्तीत जास्त आमची धाव असायची ग्रंथालयापर्यंत, पण ह्यांचं तसं नाही आहे. आज तुम्ही यायचा शब्द जो वापरला, मुलांकडे मोबाईल आले, येस, राईट. पण त्याचा फरक काय पडलाय की त्या मोबाईलमुळे एक व्हायला लागलाय की तो प्रॅक्टिकल करण्यापेक्षा तो दृश्यकलेत रमला जास्त. ज्याला आपण दिवा स्वप्न म्हणतो की दिवसा बघायचं मी मायकलँजेलो झालं, मी झालं ते झालं, पण प्रत्यक्ष काम जर कधी करत नसेल तर कोणालाही त्या गोष्टी जमणं शक्य नाही आहे. ललित कलेमध्ये फक्त शिल्पकलाच नाही आहे, नाट्य, काव्य, संगीत, चित्रशिल्प या ज्या ललित कलेले भाग आहे त्याच्यामध्ये प्रत्येक याच्यात आहे की तुम्हाला तिथे साधना करायला लागणार आहे, तुम्हाला तिथं रियाज करायला लागणार. जर प्रॉपर तुम्ही केलं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की बाकी गोष्टीत आपण भेसळ करू शकतो, इथं कुठेही भेसळ करायला जागा नाही आहे. मी शिल्पकार म्हणून माझा मुलगा शिल्पकार होईल हा गादी वारसा नाही आहे. त्याला आवड नसेल तर त्याचं क्षेत्र दुसरं निवडू शकतो. पण मी जर कधी त्याला विचार केला की याला ह्याच्यातलं टाकायचं, फक्त आता तुम्ही AIचं जे म्हणताय हा प्रश्न खूप चांगल्या पद्धतीने तुमच्याकडे आता आलेला आहे की ज्याच्यावरती फक्त भारत नाही तर भारताच्या बाहेर पण सगळ्या लोकांचं असं झालंय, सुनामी लाट आल्यानंतर आपण काय करतो, फक्त त्याच्याकडे बघत राहतो. अंगावरती आल्यानंतर तुम्ही संपू पण शकता, पण पूर आल्यानंतर तुम्ही गवताचं पात बघितलंय का कधी? मोठमोठे झाडं तुटून पडतात त्याच्यातनं, ज्याला लव आपण म्हणतो. येस. त्या लव याच्यातलं जर तुमच्यात गुणधर्म असतील, हे सगळे प्रॉब्लेम येणार जाणार. पूर आल्यानंतर तो तसाच राहत नाहीये, तो एका लेवल नंतर निघून जातो, त्याचा काळ आहे तो. पण त्याच्यानंतर जसं ते पात्र परत आपलं फुललेलं असते. बरोबर आहे. ह्याच गोष्टीचा विचार जर कधी केला, AI म्हणजे काय आहे, ही कृत्रिम बुद्धिमत्तेचा एक भाग आहे. पण ती भावना पण कोणी निर्माण केली? एका मानवाने तयार केलेली आहे. आणि त्या मानवाने जर कधी त्याच्यामध्ये हे केलेलं आहे, आता आपल्या समोर येतं AI आता आला, यायचा असा प्रॉब्लेम झाला, तसं झाला, ज्याला कळत तो पण म्हणतो की खराब आहे, ज्याला नाही कळत तो पण करतो खराब आहे. सगळ्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण जे केलेलं आहे. मग प्रत्येकाला असं वाटायला लागलं, मला पण भरपूर जणांचे फोन आले की आता शिल्पकलेच्या याच्यामध्ये सगळं संपून जाणार आहे. असं नाही आहे. मग AI कलाकाराचा मित्र होऊ शकतो का? निश्चित, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन निश्चित कलाकारांनी कसा ठेवावा? त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा जर कधी तुम्ही, आणि आपण बरेच लेक्चर्स पण म्हणजे ऐकताना हे करा, पॉझिटिव्ह राहा, तुमचे विचार हे चांगले ठेवा. आता मला सांगा, जो माणूस शस्त्र टाकून म्हणत असेल की याला मी मरणार आहे म्हटल्यानंतर तो जिवंत राहणार आहे का? आणि तो पहिल्यांदाच घाबरतून शरणागती पत्करून घेतो. मग महाविद्यालयाचं काम जे आहे, ज्यावेळी महाभारतामध्ये अर्जुनाची अवस्था झाली, ही आत्ताचे सगळे अर्जुनात आपले की ज्यांनी शस्त्र टाकून दिले ना, आता काय होईल आम्हाला माहित नाही. मग जे शिक्षक आहेत सगळ्या महाविद्यालयात, ह्यांना कृष्ण बनायची वेळ आली होती त्यातनं. असं नाही आहे. जर कधी तो AIचं जे काही प्रकार आहे तो मिस केलाय म्हटल्यानंतर
तर मग त्याच्यानंतर मिळणारी मदत पण तोच देणार आहे. AI काही आत्ता आलेला नाही आहे. महायुद्धाचा जो पिरियड झाला तर त्यावेळेस पण AIचा वापर केला गेला होता, पण तो सुप्त याच्यात होता, तो कोणाला कळलेला नव्हता. त्याच्यानंतर 1945 मध्ये पहिल्यांदा त्याचे जे जनक होते त्यांनी जो AIचं काही गोष्टी केल्या त्याच्यामध्ये टाकल्या, पण ते त्या लोकांना पण नंतर जाणवायला लागलं की नाही हे वेगळ्या लेवलला जाणार आहे. अर्थात जो एखादं काम करणार असेल त्याला शेवट पण माहीत असायचा. मग पिक्चरची स्क्रिप्ट जो लिहितो ना त्याला शेवट पण माहीत असतो. तसं त्यांच्या लक्षात आलं की मी ज्या उद्देशाने मानवाच्या दृष्टीने याचा फायदा करायचा विचार केला, पण हे गडबडते कधी, त्यांनी सोडून दिलं तिथं नंतर. बरोबर आहे. पण एकदा जी गोष्ट तयार केली आपण ती संपत नाही आहे. AI माझ्या दृष्टीने असं आहे की एक प्रेग्नन्सी पिरियड आहे. 2000 म्हणजे सॉरी तुम्हाला 1945 मी जसं म्हटलं की ते बीजारोपण झालं त्याचं, आणि हळूहळू त्याच्यामध्ये होणारे बदल जे आहेत हे सगळ्यांनी बघितले, आणि आज युवा अवस्थेमध्ये ते AI तुमच्या समोर येऊन बसेल. हो राईट. त्याच्यामुळे याचं मी थोडंसं आपल्या मानवजातीशी संबंध जोडेल की ज्यावेळेस बाळ जन्माला आलेलं असते तर ते काय लगेच जन्माला येत नाही, त्याला 9 महिन्याचा पिरियड आहे. 1945 ते 2000 पर्यंत हा पिरियड जो होता त्याचा तो होता. आणि आल्यानंतर तो मुलगा जन्माला आलेल्या सगळ्या भाषा बोलतो का आपल्याशी, तो आईकडे बघतो, बाबांकडे बघतो, आणि त्यांच्या चर्चा ऐकून मग तो आई, बाबा, काका, मामा हे शब्द बोलतो. ज्या पद्धतीने AIचा प्रवास आहे त्याच पद्धतीने त्या बाळाचा प्रवास असतो. काही दिवसानंतर त्याच्याकडे शब्दसंचय भरपूर येतो, आणि एक वेळ अशी येते की कुठं डिबेट असेल किंवा कुठं वक्तृत्व चर्चा असेल तर तिथं गोल्ड मेडल घेतो. कशाच्या भरोशावरती, त्यांनी समाजातून ते शब्द जे ऐकलेले आहेत. AI वेगळं काहीच करत नाहीये. तुम्हाला मदत लागेल, तुम्ही विचारता अरे हे काय आहे, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ChatGPT जे आहे की तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही त्याला विचारता, मग तो तुम्हाला उत्तर देतो. पण गंमत म्हणजे मी विचारलेले प्रश्न जे आहे त्यांनी सेव्ह केलेले आहेत. बरोबर. आणि मग अशा पद्धतीचे बाकीच्या लोकांचे प्रश्न आले, तो काय विचारतो ते याचं उत्तर हे आहे, मग तो तसं देतो. विचार करा इतक्या दिवसामध्ये शब्द भांडार किती झाला असेल तिथे, प्रचंड झालेला आहे. मग त्याच्यामुळे त्याला घाबरून जाण्यापेक्षा, आणि मी बऱ्याच वेळा सांगतो की कलियुगाची सुरुवात जर कधी म्हटलं की मी AI तयार केला, मी म्हणजे एक मानव जातीने तयार केला, आणि तो जर त्या AIला केलेला म्हटलं तर तो बाळच आहे त्याचा, तो त्याला घाबरत असेल तर ही खऱ्या अर्थाने कलियुगाची सर्वत आहे की बाप जर कधी मुलाला घाबरत असेल तर त्याला काहीच नाही. तुम्हाला संस्कार द्यायचे असेल तुम्हाला त्याला ताब्यात ठेवायला लागणार आहे. बरोबर आहे. AIला इमोशन्स नाही आहेत. राईट. AI मधनं जे काही काम करतो आपण त्याच्यात भावना नाही आहे, तुम्ही जे टाकाल त्याच्यातनं कळत आहे. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे शिल्पकारांच्या दृष्टीने जर विचार केला तर आम्ही आत्ता ज्याच्यामध्ये जो अभ्यासक्रम जो बदलला राष्ट्रीय याचा NEPचे अंडर जो झाला, आम्ही त्याच्यामध्ये तो विषय घेतला. त्याच्यावरती पण बरीच डिबेट झाली की हा विषय घ्यायचा का, कारण हे जर सगळं संपवायला लागला तर मग हा चांगल्या शिल्पकार लोकांचे कामं पण संपू शकतो. फक्त टूल्स तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवता का? हो. आत्ताच्या अभ्यासक्रमामध्ये आम्ही टाकलं आहे ते. ओके. आणि माझं मत एक होतं की माझं ग्रामीण भागातनं मी आलेलं म्हटल्यानंतर मला मी बऱ्याच वेळा असं सांगतो की मी गावाकडून आलो, आमच्याकडे गावाकडे एक म्हण आहे की कोंबडा जर झाकून ठेवला तर पाठ होणार नाही का, ती होणारच आहे. मग योगायोगाने जर कधी ती संधी मला मिळाली अभ्यासक्रम बदलताना तर मी ते याच्यातनं जर कधी CNC वरनं काही स्कल्पचर काढले, आणि मी नुसतं काढलं तर तसं नाही आहे, त्याचं मी प्रूव्ह पण केलं. राईट. ही शिल्पकलेमध्ये मातीकाम जर कधी करायचं असेल तर 5 फुटापर्यंत 10 फुटापर्यंत तुम्हाला ते व्यवस्थित मेंटेन करणं व्यवस्थित होऊ शकते, कारण माती जर झाकून ठेवली नाही तर ती सुकून जाते, त्याच्यावरती काम करू शकत नाही आपण. बरोबर. पण मोठं शिल्प जर कधी असेल त्याला झाकणं शक्य नाही आहे. याचं उत्तम उदाहरण मी तुम्हाला एक देऊ शकतो की पद्मश्री पद्मभूषण राम सुतार सर जे आहेत, आमच्या दृष्टीने सगळ्यात मोठं मानाचं नाव आहे आणि अभिमान आहे की महाराष्ट्रातली व्यक्ती धुळ्यातून गेली, आज संपूर्ण भारत त्यांनी त्यांच्या छत्राच्या हायखाली नेला. 522 फुटाचं सरदार वल्लभभाई पटेलांचं धातुशिल्प त्यांनी तयार केलं. त्यांचं वय वर्ष 99-98 असेल त्यावेळेस. एवढं मोठं शिल्प तयार करणं, आता तुम्ही विचार करा की मातीचं 5 फुटाच्या 10 फुटाच्या वरती मी मेंटेन करू शकत नाही, 522 फुटाचं मी स्कल्पचर कसं मेंटेन करणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की एखादी कलाकृती बघायची असेल तर त्याला एक निश्चित अंतर लागतं की त्या अंतरावरती तुम्ही जाऊन बघा. आता मला सांगा 522 फुटाचं शिल्प बघायचं तर त्या कलावंताला किती दूर जायला लागेल, आणि त्याला जर कधी चुका कळत असतील तर जवळ गेल्यानंतर त्याला ब्लँक होऊन जातो तो परत. बरोबर. मग ह्या AIच्या मदतीने या CNCच्या याच्यावरती काय केलं की त्यांनी 3 फुटाचं काम जे केलं, आणि महाराष्ट्र शासनाचा सगळ्यांचा नियम आहे की जी काही कलाकृती असेल ती 3 फुटाची करा,
आणि ती केल्यानंतर मग तुम्हाला त्याचं टेंडर जे असतं ते पास केलं जातं. मग ज्याला मिळेल तो काम. तर सरांनी पण ते 3 फुटाचं काम केलं. त्याच्यानंतर त्याला एनलार्ज केला आणि एवढं मोठं काम म्हटल्यानंतर साहजिक आहे की फिक्स रेट होते ते, त्याची डिटेल येत नाही, क्लिअरिटी तेवढी येत नाही. पण मग त्याला 15 फूट केला, त्याच्यानंतर परत त्याला स्कॅनिंग केलं, परत त्याला 30 फूट नेला आणि असं करत करत ती साईज मोठी केल्यानंतर. आणि दुसरा प्रॉब्लेम एक असा येतो की साईजनुसार शिल्पकाराला पर्स्पेक्टिव्हचा यथार्थ दर्शनाचा अभ्यास असणं गरजेचं आहे. आम्ही इथे मुलांना सांगताना सांगतो की समुद्राच्या काठावर जर काही बसलो तर आकाशाचं अंतर आणि समुद्राचं अंतर हे कधीच एक होत नाही. पण मी जर बघितलं तर सूर्यास्त जर होत असेल तर तो समुद्रात गेल्यासारखा वाटतो, एका लेवलला गेल्यानंतर तो चिटकल्यासारखा वाटतो. तो चिटकतो का, नाही चिटकत. दुसरं उदाहरण आम्ही देतो की बाबा रेल्वेचा रूळ जो आहे, म्हणजे कॉलेजमध्ये शिकत असताना तो असताना तेवढा आहे, पण तो दूरपर्यंत बघितल्यानंतर तो एका पॉईंटला जाऊन चिटकतो. मग तो रूळ तिथे चिटकलेला आहे का? तो नाही आहे, तो आभास निर्माण झाला. पण मग शिल्पकाम करत असताना जर मोठं शिल्प केलं तर डोळ्यासमोर जे आहे ते मोठं दिसेल, पण सरदार पटेलांचा चेहराच लावून गेला असता, कदाचित तो वॅनिश झाला असता म्हणून. तर हा अभ्यास करण्याच्या दृष्टीने त्यांनी जो विचार केला त्या कम्प्युटरला तशा पद्धतीचं सेट केलं गेलं आणि एवढं मोठं काम झालं की जगातलं ते वर्ल्ड रेकॉर्ड झालेलं काम आहे. असे कामं त्याच्यातनं आपण करू शकतो चांगल्या पद्धतीने. आणि याला धरून मला एक प्रश्न असाच विचारायचा आहे की ह्या मुलांचं भवितव्य म्हणजे हे कोणत्या कोणत्या क्षेत्रात, आता मूर्तिकलेमध्ये हे तुम्ही सांगितलं स्टॅच्यू, तसंच फिल्म इंडस्ट्रीतला आर्ट डिपार्टमेंट आहे, असे कोणते कोणते क्षेत्र की ज्याच्यात हे मूर्तिकार त्यांचं वर्क करू शकतात आणि चांगलं कमाई करू शकतात, याबद्दल मला तुम्ही सांगा. या मुलांना अजून फ्युचरमध्ये काय कोणत्या कोणत्या क्षेत्रात असं नाही, मी मगाशी तुम्हाला गमतीने पण सांगितलं की फ्युचर जे आहे ते शिल्पकलेला आता सगळ्यात चांगलं आहे. हा चांगलं, पण त्याच्यातही कारण- वेगवेगळे क्षेत्र असेल ना, म्हणजे आता कसं गणपतीचं डेकोरेशन नाही, हे- आहे, पंडाल हे जे आहे हे तर सिजनेबल झालं. फक्त Seasonable. मी काय सांगितलं की शेतकरी एखादा आयुष्यभर काम करतो, विचारतो, वर्षातून एकदा कमाई करतो, तसं गणपती आमच्या दृष्टीने आहे. तसं दुर्गापूजा किंवा नवरात्र आमच्या दृष्टीने आहे. पण त्यांचं तर हे तयारी त्याचा- 6-6 महिने 8-8 महिने हा, तर हे त्याचं आयुष्य नक्कीच नाही आहे. कलावंत म्हटल्यानंतर स्वतःची कलाकृती करणं हे त्याच्या दृष्टीने महत्वाचं असते. ते स्वप्न पूर्ण करण्याकरता मग तो काय करू शकतो, दूर जायची गरज नाही. पुण्यातच जर कधी बघितलं तर गणपतीचे कामं सुरू झाल्यापासून म्हणजे 2-2, 3-3 महिन्यापासून या मुलांचे कामं सुरू झालेले असतात. आणि हे कामं केल्यानंतर त्यांना त्याच्यातनं जे उत्पन्नाचं साधन म्हणून झालेलं असते. तर मी मगाशी तुम्हाला सांगता एक विसरलो की त्या पालकांना मी काय सांगतो की पहिली फी तुम्ही भरा, पुढची फी त्या विद्यार्थ्याला भरा. विद्यार्थ्याला म्हणजे तो या कामात हा, कारण शिकत असताना पैसे कसे मिळवायचे, पैसे कसे बुडू शकतात, ते मिळवण्यासाठी तुमच्या कम्युनिकेशनमध्ये काय फरक तुम्ही केला पाहिजे, ही जी पद्धत आहे ही पूर्ण त्या महाविद्यालयात जर तो तयार होत असेल, कारण त्याला पुढे जाऊन त्या समाजामध्ये जायचं आहे आणि त्याला फक्त मला महाविद्यालय शिकवायचं नाही, त्याला मला समाजाची पण ओळख करून द्यायची की जेणेकरून तो फसू नये तिथे गेला. असे विद्यार्थी जगभरात आपल्या संस्थेतनं किती शैक्षणिक संस्थेत आहेत. आपल्याकडचं जर सांगायचं झालं तर माझी सगळ्यात पहिली एक विद्यार्थिनी चांगली आता जिने काम केलं की भारतात 2 वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ आर्ट वा. याच्यातलं जे आहे ते करणारी पण आपली भारतीय विद्यापीठाचीच सुप्रिया शिंदे म्हणून विद्यार्थिनी आहे. प्रचंड कामं तिच्याकडे चालतात. एकटी मुलगी आहे पण धातू शिल्पांपासून सगळं जे काही आहे. आणि परवाच मला आता असं झालं की तिने सगळ्यात मोठी CNC मशीन जी ती तिच्याकडे आणली. मग ती घाबरली का? तर घाबरली नाही, कारण तिच्याकडे मातीकाम पण चालतं, मेटलचं पण चालतं आणि जोडीला म्हणून मदतीला मला जे पाहिजे ते तिने त्याच्यात घेतलं. त्याचा उद्देश असा होता की मला एखादं मोठं शिल्प माझं कुठेतरी लागणार आहे आणि मग ते शिल्प लागणार म्हटल्यानंतर तिथे येणाऱ्या लोकांना त्या शिल्पामध्ये इंटरेस्ट आहे. तुम्ही फुलं, तुरे, हार काय बाकी जे मॉन्युमेंट देतात त्याच्याबद्दल त्यांना इंटरेस्ट नसतो. पण मग आम्ही मुलांना सांगितलं की हे शिल्प जर तुम्ही ट्रॉफीच्या साईजमध्ये छोटंसं केलं तर सगळ्यात मोठं बेनिफिट ते आहे. मी एनलार्जही करू शकतो आणि मी रिडक्टही करू शकतो. मग तेच जर कधी त्या आलेले जे प्रमुख पाहुणे असतील त्यांना दिलं तर ते खऱ्या अर्थाने स्मरण शिल्प त्यांच्याकडे जाते. मग ते कोणाला विचारायचं काम पडत नाही की अहो शिल्प कुठं केलेलं आहे म्हटलं तर त्याच्याकडे असल्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट त्याची होते. तर हा जो फायदा आहे विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने प्रोडक्शनला जर जायचं असेल ही खूप महत्त्वाची संधी आहे. त्याच्यात त्यांना चांगला व्यवसाय मिळतो. आणि दुसरी बाब अशी आहे की आत्ताचं मार्केट जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक माध्यम कळलं पाहिजे, प्रत्येक गोष्टी आल्या पाहिजेत. आणि हे काम करत असताना व्यवसाय करताना तुम्ही जसं म्हटलं की तो कुठे कुठे काम करू शकतो. तर सगळ्यात पहिली गोष्ट इथे काम केलेला विद्यार्थी जो आहे
आमचे बरेचसे विद्यार्थी रामोजी फिल्म सिटीला पण होते, जे महाविद्यालय करून गेल्यानंतर. त्याच्यानंतर इथे आम्ही आमचा सरस्वती पूजनाचा एक कार्यक्रम असतो की जो मी पहिले जे स्कूलला आपण शिकायला असताना आम्ही तिथे केला होता. इथे आल्यानंतर ती गोष्ट मला खूप आवडली, कारण तिथे गुरुकुल टचमध्ये होतं माझ्या. मग ह्या 9 दिवसामध्ये आम्ही काय करतो, सगळ्या मुलांनी वर्ग झाडून घेणं, वर्ग धुवून घेणं, स्वतःचे कामं स्वतः करायचे. म्हणजे हे एक त्याला काहीतरी प्रेरणा मिळते. आणि तिथे सेट डिझायनिंग जे आहे, आणि तिथे एक त्या मुलांना एक थोडंसं कॉम्पिटिशन सारखं असायचं की या वर्षी केलं ना, पुढच्या वर्षी आपण याच्यापेक्षा वेगळं करू. त्याच्यामुळे न कळत नेपथ्याचं किंवा आर्ट डिरेक्शनचे धडे जे आहेत त्यांना त्या पूजेतनं मिळालेले आहे. माझं असं मत आहे की अगदी लहान मुलांना आपण हे क्ले आणि याच्यात मी खेळून देतो, सुरुवातीला ते खेळतात. तर माझं मत असं आहे की लहान मुलांना अगदी काहीतरी साबणाचा तुकडा वगैरे दिला, साबण दिला, आणि त्याच्यावर त्यांना सांगितलं की ह्याच्यावर कोरीव काम करून बघा. आणि ते कोरीव काम करताना त्यांना जेवढं अवघड जातं त्यावरनं त्यांना समजतं की खरं आपल्याला साबणावर करताना एवढं अवघड जातंय, तर ज्या लोकांनी दगडावर केलंय त्यांचं किती कसे कष्ट केले असतील. आणि तसं ज्या वेळेला त्यांना जाणीव होते, त्याच्यानंतर मग ज्या वेळेला ते कुठलेही शिल्प बघायला जातील किंवा कुठल्याही गुहेला जातील किंवा कुठल्याही मंदिराला जातील, त्यावेळेला ते शिल्पकाम बघून ते लोक तिकडे जाऊन खराब करणार नाही. नाहीतर भरपूर लोक असे करतात, तिकडे जाऊन रेगुट्या करत बसतात, काहीतरी लिहितात. नाही, ते वाईटच आहे की ज्या लोकांनी एवढे वर्ष काम केलं त्याच्यानंतर आपल्याला माहित नसताना जे आहे. पण मुलांच्या बाबतीत मी एक गोष्ट पॉझिटिव्हली घेऊ शकतो की एखाद्या लहान मुलाला तुम्ही एखादा खेळणं दिला, त्याला तुमच्या त्या खेळण्यात अजिबात इंटरेस्ट नसतो. थोड्यानंतर बाजूला गेले की पहिले तो खेळणं तोडतो. त्याची उत्सुकता जी असते, कुतूहल आहे त्याचं की हे कशातनं तयार केलं असेल, कसं केलं. मग भले तो नंतर आईचे मार खाईल त्याच्यानंतर, पण त्याची ती उत्सुकता जात नाही. त्याच्या दृष्टीने जे काय करतो ते चांगलंच आहे. बरोबर. लहान मुलांचं विशेषता अशी आहे की आपल्या घरामध्ये, म्हणजे माझा मुलगा पण त्याला अपवाद नव्हता, की जितका हात पुरेल तितका पेन्सिलने किंवा तो खडून सगळी भिंत खराब राहतो. तर आपल्या दृष्टीने ते खराब आहे, त्यांच्या दृष्टीने तो एक एन्जॉयचा पार्ट आहे त्याचा. बरोबर. आणि इथूनच सुरुवात होते. तुम्ही जर कधी वेळीच त्याच्या हातामध्ये रंग कागद पेन्सिल दिली ना, तर त्या मुलगाचा मार्ग जो आहे तो कला महाविद्यालयाकडे येतो. बरोबर. गंमत अशी आहे की आपण त्या गोष्टी कधी समजूनच घेत नाही याच्या डोक्यात काय झालं. मग हे करू नको, ते करू नको, ते करू नको. आणि मग आपल्याला असं वाटतं की फाईन आर्ट चांगला, पण हा मुलगा तिथे का जात नाही, कारण त्याचे सुप्त गुण आपणच दाबून टाकले असतात बरेच. त्यामुळे मला असं वाटतंय की मी आता ज्या प्रश्नावरती बोलले माझ्याशी की त्या मुलांनी असं केलं तर काय होऊ शकते, तर हे प्रत्येक मुलांमध्ये ते गुण धरणार. बरोबर. मग उलट त्यांची पॉवर ओळखून, मी माझ्या इंटरव्ह्यूत जसं सांगितलं होतं की सशाला जर रस्त्याला सोडलं, पाण्यात सोडलं तर तो मरून जाईल, किंवा माशाला रस्त्याला सोडलं तर तो मरून जाईल. तसंच या लहान मुलांना जर कधी त्यांची ती प्रेरणा बघून जर कधी त्यांना काहीतरी आपण सांगितलं, तर मी शिल्पकलेचा अभ्यासक किंवा इथचा प्राध्यापक म्हणून तुम्हाला एकच सांगू इच्छितो की अशा पद्धतीचे जे काही मुलं असतील तुमच्याकडे, कारण आम्ही आमच्याकडे अशा पद्धतीचे वर्कशॉप घेतो की त्या मुलांनी यावं, त्यांनी खेळावं, त्यांनी मातीच्या जवळ जावं, त्या मातीची संवेदना त्यांना समजायला पाहिजे. बरोबर. आणि मग त्याला आवडीचा जो आकार असेल त्याच्यातनं जर आपण घडवलं तर खऱ्या अर्थाने त्या अंगामध्ये जे सुप्त कला गुण आहेत त्याला पण आपण उजाळा दिल्यासारखा होईल. बरोबर. आणि निश्चित शिल्पकला विभाग किंवा बाकीच्या फाईन आर्टमध्ये इतके चांगले दिवस आहे की नुसतं तो पेपर वर्क करण्यात रमण्यापेक्षा त्यांनी जर मातीमध्ये काम केलं तर त्याला त्या शिल्पांचा, त्या पाषाण शिल्पांचा आपण रिस्पेक्ट त्याच्या मनामध्ये येईल की मला जर हे काम करताना एवढी अडचण जाते तर तुम्हाला सांगायला लागणार नाही तिथे जाऊन काय करू. बरोबर आहे. ते आपल्या दृष्टीने न कळत त्यांना आपण जे काही संस्कार दिलेला असतो किंवा काही केलेलं असेल तर ते तोडून जाणार नाही. बरोबर. त्यामुळे उलट इथे जर आणलं आपण त्या पद्धतीने त्या मुलांच्या कार्यशाळा घेऊ शकतो. आणि महाराष्ट्रातलं जर सगळ्यात मोठं डिपार्टमेंट हे आहे व्यवस्थित आता, तर ते मुले येऊन इथे काम करताना मुलांना बघितल्यानंतर एक ऍटमॉस्फिअर जे आहे, त्याला आपण काही ठिकाणी आपण म्हणतो एक्सचेंज प्रोग्राम असतो की आमची मुलं बाहेर देशात जातात, बाहेरचे इथे येतात. उद्देश एकच आहे की त्या वातावरणामध्ये जर तो गेला तर त्याला काम करण्याची संधी, आणि त्याच्यातला कलावंत जो आहे तो कामच करत असणार आहे. पालक म्हणून आपण ऑब्झर्व करू शकतो की हा कशात रमतो, त्याच्यानुसार तुम्ही त्याच्या भविष्याच्या दृष्टीने त्याला एक मार्गदर्शक ठरू शकता. मी एवढंच आहे, त्याला मेडिटेशन करायची गरजच नाहीये. मी एवढंच म्हणेन की लहान मुलांना आपण जर खेळणं दिलं तर ते तोडतील, पण माती दिली तर त्याला घडवतो, करतो काय ना काहीतरी. आणि मी जसं मगाशी पण लेक्चर्स मध्ये सांगितलं होतं की मुलं जे काही करतात, म्हणजे मुलंच काय, कलावंताचे पण भावना अशा असतात की ज्या त्याच्या डोक्यात असेल त्या त्याच्या कामात न दिसत. तुमच्या मुलाची मानसिकता काय आहे
ही जर ओळखायची असेल तर आईपेक्षा दुसरं कोणी ओळखू शकत नाही. खरंय. मुलगा नाराज आहे, हसला, खेळाला, आनंद झाला, दुःख झालं, तर ही पण एक पॅरामीटर दुसरा आहे की त्यांनी काम करत असताना जर काम चांगलं झालं हा, तर निश्चित याच्यामध्ये काहीतरी चांगला बदल होत आहे. बरोबर आहे. म्हणजे मुद्दाम त्याच्याशी बोलत बसण्यापेक्षा तो काय काम करतो ती कृती जरी बघितली हम्म. तरी तुमच्या मुलाचा मार्ग तुम्हाला निश्चित कळू शकतो की तो कशात रमू शकतो. खरंय. त्यामुळे मी म्हटलं तशा पद्धतीने जर कधी केलं हम्म. तर इथे येऊन त्या मुलांना काम करायचं जे आहे, आणि मी फक्त मजाच आहे. कॉलेजकडून नाही तर मी विद्यापीठाच्या कडून पण तुम्हाला शब्द देऊ शकतो की ह्या मुलांमध्ये चांगला बदल जर कधी करायचा असला तर आमचं भारतीय विद्यापीठ 100% त्या गोष्टीच्या मागे असणार आहे. पर्यायी त्या मुलांना भविष्यामध्ये चांगल्या संधी येतील आणि ते चांगले कामं करू शकतात.